नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या पाठामध्ये आपण आपल्या कृतीपत्रिकेतील विभाग 4 जो संपूर्ण कृतीपत्रिकेचा विचार केला तर सगळ्यात जास्त गुण मिळवून देणारा विभाग जो व्याकरणाशी संबंधित असलेला विभाग, ज्याला भाषाभ्यास असं म्हणतात. यामध्ये 8 गुण जे असतात, हे 8 गुण व्याकरण घटकांवर आधारित काही कृती विचारल्या जातात. तर 8 गुणांसाठी भाषिक घटकांवर आधारित कृती विचारल्या जातात. असा एकूण 4था विभाग, ज्या विभागामध्ये 16 गुण दिलेले असतात. आज आपण आजच्या पाठामध्ये 8 गुणांसाठी असलेला भाषिक घटकांवर आधारित विचारल्या जाणाऱ्या कृतींचा विचार करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, आपण काय करतो की व्याकरण घटकांवर आधारित ज्या कृती असतात, विचारल्या जातात, त्यामध्ये समास असतील, शब्दसिद्धी किंवा वाक्प्रचार, त्या कृतींचा अगदी जाणीवपूर्वक असा अभ्यास करतो. त्या तुलनेत भाषिक घटकांवर आधारित विचारल्या जाणाऱ्या कृतींकडे आपले थोडे दुर्लक्ष होते. याचं कारणही तसंच आहे मित्रांनो. या कृती सोडवताना अभ्यासातील जो नेमकेपणा असायला हवा, तो नेमकेपणा आपल्या अभ्यासामध्ये नसतो. म्हणूनच आजचा आपला हा जो पाठ आहे, त्या पाठाच्या आधारे या भाषिक घटकांवर आधारित विचारल्या जाणाऱ्या नेमक्या कोणत्या कृती विचारल्या जातात, हेच आपण आजच्या पाठामध्ये बघणार आहोत. मित्रांनो, या निमित्ताने एक गोष्ट मी खात्रीपूर्वक तुम्हाला सांगतो की हा व्हिडिओ जो आहे, अगदी शेवटपर्यंत लक्षपूर्वक बघा आणि मग बघून झाल्यानंतर तुम्हालाच या प्रश्नाविषयी किंवा या कृतींविषयी एक वेगळाच स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण झाल्याचा साक्षात्कार नक्की तुम्हाला होईल. तर मित्रांनो, चला तर बघूया भाषिक घटकांवर आधारित विचारल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या कृती. बघा, या कृती मुख्य 4 प्रकारांवर वेगवेगळ्या स्वरूपामध्ये विचारल्या जातात. बघा, 4च प्रकार असतात, फक्त स्वरूप मात्र वेगवेगळं असतं. त्यातील पहिला प्रकार बघा. पहिला प्रकार जो आहे, जो भाषिक घटकांवर आधारित विचारल्या जाणाऱ्या कृतींमधील पहिला प्रकार, तो म्हणजे शब्दसंपत्ती. यावर आधारित 4 गुण मित्रांनो विचारले जातात. लक्षात घ्या, 4 गुण. पुढे आपण सविस्तर बघू. पहिले प्रकार बघू की पहिला शब्दसंपत्ती. यावर 4 कृती, 5 पैकी 4 कृती विचारल्या जातात. 1 गुणांसाठी 1 कृती, असा 4 कृती 4 मार्कांसाठी 4 गुणांसाठी विचारल्या जातात. दुसरा प्रकार आहे लेखन नियमांनुसार लेखन. लेखन नियमांनुसार लेखन 2 गुणांसाठी या कृती विचारल्या जातात. तिसरा प्रकार आहे विरामचिन्हे. विरामचिन्हे 1 गुणांसाठी कृती विचारली जाते. आणि चौथा प्रकार आहे, तो म्हणजे पारिभाषिक शब्द. 1 गुणांसाठी याच्यावर कृती विचारली जाते. एकूण 4 प्रकार तुमच्या समोर आहेत. या 4 प्रकारांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारची कृती या भाषिक घटकांवर आधारित विचारली जात नाही. मी पुन्हा सांगतो की तुम्हाला अभ्यासासाठी तुमच्यामध्ये नेमकेपणा यावा, नेमका तुम्हाला अभ्यास करता यावा, म्हणूनच आजचा पाठ मी या घटकावर घेण्याचं ठरवलेलं आहे. तर बघूया आपण पहिला प्रकार जो आहे शब्दसंपत्ती. या शब्दसंपत्तीचे 5 प्रकार आहेत. लक्षात घ्या, 5 या शब्दसंपत्तीमध्ये 5 प्रकारे 1 मार्कासाठी कृती विचारली जाते. त्यातील 4 कृती प्रत्यक्ष प्रश्न या कृतीपत्रिकेमध्ये असतात. तर
समानार्थी शब्द. आता लक्षात घ्या, 5वीपासून अगदी समानार्थी शब्द किंवा पुढे दिलेले विरुद्धार्थी शब्द 5वी ते 9वीपर्यंत, अगदी 10वीला पण बऱ्याच वेळा तेच शब्द जातात. त्यामुळं नाविन्यपूर्ण नवीन तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही. लक्षात घ्या, समानार्थी शब्द फक्त एक तुम्हाला समजावं, तुम्हाला कळावं, तुमच्या लक्षात यावं म्हणून मी अगदी एक 4-4, 5-5, 6-6 उदाहरणं तुमच्यासमोर ठेवलेली आहेत, एवढंच. बघा, उदाहरणार्थ, आई या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? तर माता, जननी. 2 नदी, समानार्थी शब्द सरिता, तटिनी. मन, चित्त किंवा मानस. नंतर निरोप, संदेश सांगावा. घर, गृह, सदन. इच्छा, मनीषा, आकांक्षा. अशा स्वरूपामध्ये समानार्थी शब्द. लक्षात घ्या, आणखीन जर बदल झाला तर कशा प्रकारे कृती हीच विचारली जाईल, तर की समानार्थी शब्दांच्या जोड्या लावा. एवढंच, जोड्या लावा. आणखीन तिसरा प्रकार, की अधोरेखित शब्दाच्या खाली वाक्य असेल की पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या जागी समानार्थी शब्द वापरा आणि वाक्य पूर्ण करा. एवढंच करायचं आहे, की अधोरेखित शब्द जो केलेला असेल त्याच्या जागी आपल्याला त्याच अर्थाचा समानार्थी शब्द वापरायचा आणि वाक्य जसंच्या तसं ठेवायचं आहे. म्हणजे समानार्थी शब्द 1 गुण झाला मित्रांनो. बघा पुढे या शब्दसंपत्तीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की 4 मार्कासाठी शब्दसंपत्तीवर आधारित वेगवेगळ्या कृती विचारल्या जातात. तर त्यातला ब, विरुद्धार्थी शब्द. जसं समानार्थी शब्द, इथे विरुद्धार्थी शब्द. बऱ्याच वेळा हे शब्द देखील आपल्याला ज्ञात आहेत, असतात. काय करायचं आहे याचं देखील ज्ञान तुम्हाला असतं. फक्त उदाहरण म्हणून बघा, की एक साक्षर, निरक्षर. स्वातंत्र्य, पारतंत्र्य. संभव, असंभव. सुपीक, नापीक. आरोह, अवरोह. अल्पायुष्यी, दीर्घायुष्यी. जसं समानार्थी शब्दाच्या वेळेला स्वरूप कसं बदलेल, तसंच विरुद्धार्थी शब्दामध्ये जवळजवळ त्याच पद्धतीने कदाचित तुम्हाला जोड्या लावण्यासाठी, की पुढील विरुद्धार्थी किंवा जोड्या लावा या संदर्भामध्ये देखील अशा प्रकारची ही कृती विचारली जाऊ शकते. बघा, की पुढील विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लावा. नंतर पुढे बघा, आपला शब्दसंपत्ती बघतोय आपण 4 मार्कांसाठी. त्यातला तिसरा प्रकार कोणता बरं प्रश्न येऊ शकेल, येतो परीक्षेला, की बघा, की एक वचन, अनेक वचन, वचन बदला, वचन ओळखा. या संदर्भात 3 प्रकारे प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. बघा, 3 प्रकारे. मी पहिल्यांदा लाल अक्षरामध्ये तुम्हाला ठळक सूचना दिलेली आहे, ती बघा, खालील शब्दांचे वचन बदला. बरोबर की नाही? एक वचन, अनेक वचन. वस्तू एक, एक वचन. अनेक, अनेक वचन. आता या ठिकाणी तुम्हाला मी चौकटी आखलेल्या आहेत. अशा स्वरूपामध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. की वरती बघा, पायरी, वचन बदला म्हटलेलं आहे, की पायरी, अनेक वचन, पायऱ्या. कदाचित उलट सुलट होईल, कारण सूचना फक्त काय, वचन बदला. बरोबर. वरती अनेक वचनी नद्या आहेत, मग एक वचन, नदी. कटकट, कटकटी. चमत्कार, चमत्कारच. हाका, हाक. नंतर वचन याच्यावर आधारित दुसऱ्या प्रकारे कोणत्या प्रकारे बरं कृती विचारली जाऊ शकते, की अधोरेखित शब्दांचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा. अधोरेखित शब्दाचे किंवा अधोरेखित नामाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा. आता बघा, वाक्य कोणतं आहे, रंग लावलेली भिंत छान दिसते. बरोबर की? अधोरेखित शब्द कोणता, भिंत. मग आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, भिंत एकवचनी, हे नाम एकवचनी आहे, आपल्याला अनेक वचन करायला पाहिजे. परंतु केवळ अनेक वचन त्या नामाचं करून चालेल का, तर जो बदल केलेला आहे आपण त्या बदलाप्रमाणे खालच्या वाक्यात देखील मित्रांनो बदल करायचा असतो. बरेचसे विद्यार्थी काय करतात, की फक्त अधोरेखित शब्दाचं वचन बदलतात, बाकी वाक्य जसंच्या तसं ठेवतात. तसं चालत नाही. तर बघा, रंग लावलेली भिंत छान दिसते. पहिल्यांदा आपण बघू भिंत, भिंती. मग रंग लावलेल्या भिंती, कारण काय, भिंत एक वचनी होतं, आता भिंती झाल्यामुळं लावलेल्या भिंती छान दिसतात.
रंग लावलेल्या भिंती छान दिसतात. यानंतर बघा वचन याच्यावर आधारित तिसऱ्या प्रकारे आणखीन कृती कोणत्या प्रकारे विचारली जाऊ शकते की पुढील नामाचे वचन ओळखा व त्याचा वाक्यात वापर करा. सूचना बघा, पुढील नामाचे वचन ओळखा. नाम दिलेलं आहे, त्याचं वचन ओळखायचं आहे आणि ओळखून पुन्हा जे विचारलेलं नाम आहे त्याचा वाक्यात वापर उपयोग करायचा आहे. की गाई, एक गाय अनेक गाई म्हणून गाई अनेक वचन. आता गाई या नामाचा आपल्याला काय करायचं आहे, वाक्यात उपयोग करायचा आहे. सहजपणे तुम्हाला सोपं वाटेल असा वाक्यात उपयोग केलेला बघा. आईला पाहताच गोठ्यातील गायी हंबरायच्या थांबल्या. इथे वाक्यामध्ये गायी अनेक वचन वापर कसा केलेला आहे तो बघा. यानंतर शब्दसंपत्ती यावर आधारित चौथी कृती जी आहे काय असेल ते बघा. की शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहिणे. शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहिणे बघा. की पहिला प्रकार बघा काय की पहिला शब्दसमूह बघा की मनाला भावणारे व हरवून टाकणारे. एक शब्दामध्ये याचं वर्णन कसं होईल, मनोहर किंवा मनोहारी. आकलन होण्यास अवघड असे, अनाकलनीय. कुठलीही अपेक्षा न ठेवता, निरपेक्ष, निरअपेक्ष, अपेक्षा न ठेवता. समाजाकडून बहिष्कार टाकला गेलेला, बहिष्कृत किंवा वाईट टाकलेला या अर्थी. अत्यंत वाईट काम करणारा, दुष्कर्मी, दुष्कर्मी, दु म्हणजे वाईट, कर्म काम, वाईट काम करणारा, दुष्कर्मी. नंतर संपत्तीमधील शेवटचा पाचवा जो प्रकार आहे तो बघा की शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करणं. अतिशय हा सोपा प्रकार आहे, लक्षात घ्या, अतिशय सोपा. एक गुण तुमचा हक्काचा अगदी हमखास इथे आहे की बघा की पहिला मानवता. सूचना वर सांगितल्याप्रमाणे विचारली जाईल किंवा पुढील शब्दामध्ये आणखीन कोणते शब्द दडलेले आहेत, लपलेले आहेत ते शोधून लिहा, अशी देखील सूचना तुम्हाला विचारली जाऊ शकते. पहिला शब्द आहे मानवता. आता याच्यापासून बघा किती या शब्दामध्ये किती शब्द दडलेले आहेत, लपलेले आहेत बघा. एक मानव, माता, वन, तान, मान, ताव, हे की नाही. शब्द किती, एकच, पण त्यापासून अनेक शब्द असे बनलेले आहेत. चवदार बघा, चव, दार, चर, वर, रव, नाही का. काम चुकार, काम, चुकार, चुका, मका, काका. सदा सर्व काळ, सदा, कास, दास, सकाळ, काळ, असे एका एका शब्दापासून अनेक शब्द आपल्याला तयार करायचे आहेत बघा. क्षमाशील, क्षमा, लक्ष, माशी, शील, मार. अशा प्रकारे मित्रांनो भाषिक कृतीवर आधारित विचारले जाणारा पहिला प्रकार तो म्हणजे शब्दसंपत्ती. याच्यावर अशा 5 प्रकारे कृती विचारल्या जातात. त्यातील एकूण परीक्षेसाठी कृतीपत्रिकेमध्ये 4 असतात. प्रत्येक कृती 1 मार्कासाठी असते. अशा 4 कृती दिलेल्या असतात, लक्षात ठेवा. यानंतर मगाशी बघितल्याप्रमाणे 2 मार्कासाठी विचारल्या जाणारी कृती लेखन नियमानुसार लेखन बघा. 2 मार्कासाठी की अचूक शब्द ओळखा, अचूक शब्द ओळखा. आता या ठिकाणी एकूण 6 शब्द 2 मार्कासाठी विचारला जाणारा हा प्रश्न एकूण 6 शब्द आहेत. 6 पैकी 4 शब्द तुम्हाला अचूक ओळखायचे आहेत, लक्षात घ्या. 4 शब्द अचूक ओळखायचे आहेत. पण तुम्ही परीक्षेत मात्र लक्षात घ्या, फक्त प्रश्न क्रमांक, उपक्रमांक, त्यातला आकडा व्यवस्थित टाका आणि जी उत्तरं एकाखाली एक जो आकडा दिला असेल त्याच्याबरोबर बघा, प्रतिबिंब, अंतरंग, परिस्थिती, सुदर्शन, कौतुक, आर्जव, असे एकाखाली एक शब्द व्यवस्थित तुम्ही टाकायचे आहेत. सगळे नाही लिहिले तरी चालतील. पण मित्रांनो आता तुम्हाला सांगितलं की बाबा हे ओळखायचं आहे कसं, असा एक प्रश्न तुमच्यासमोर निर्माण झाला असेल की बाबा हाच शब्द बरोबर. आता व्याकरणाच्या दृष्टीने जर विचार केला
लक्षात घ्या, तिथपर्यंत विचार न करता की बाबा हा तत्सम शब्द आहे किंवा इतर व्याकरणाचे नियम आहेत की बाबा आकारांत शब्द असेल त्याच्या अलीकडला शब्द अकारांत असतो, शेवटचा शब्द आकारांत असतो, त्याला तत्सम शब्द अपवाद असतात, इथपर्यंत ह्याच्या पलीकडे जाऊन एक गोष्ट सांगतो बघा. आणखीन ओळखायचा शब्द बरोबर कसा, यासाठी शब्दाचं उच्चारण व्यवस्थित ज्याचं असेल त्याला अगदी बरोबर शब्द ओळखता येईल. शब्द आपल्याला मुळात व्यवस्थित वाचता यायला पाहिजे मित्रांनो, लक्षात घ्या, व्यवस्थित वाचन व्हायला पाहिजे त्या शब्दाचं. आता उदाहरणार्थ बघा, पहिला शब्द आता तो बरोबर कसा येतो, आपण जर त्या पद्धतीने वाचलं तर नकळत आपल्याच लक्षात येतं की बाकी सगळे शब्द चुकीचे आहेत, हाच शब्द बरोबर आहे. म्हणून एकच गोष्ट लक्षात घ्या, व्यवस्थित शब्द तो वाचा. बघा बघा मी एक एक शब्द वाचतो, मला लक्षात येईल. बघा, प्रतिबिंबम, प्रतिबिंब, प्रतिबिंब, प्रतिबिंब आणि प्रतिबिंब. आता बघा इथे या ठिकाणी लाल अक्षरात बघा शब्द कसा येतो की प्रतिबिंब, प्रतिबिंब. हा जो शब्द आहे बघा कसा येतो. दुसरा शब्द जो आहे, तिसरा शब्द जो आहे तो प्रतिबिंब, प्रतिबिंब, प्रतिबिंबम. म्हणजे चौथा जो प्रकार आहे आपला बघा, प्रतिबिंब, आपण सहज उच्चारतो प्रतिबिंब, नाही का, प्रतिबिंब. मग आपल्या लक्षात येईल. जर तिसरा शब्द जर बघितला तर कसा होईल, प्रतिबिंब असं आपण म्हणत नाही. दुसरा शब्द प्रतिबिंब म्हणत नाही. पहिला शब्द बघा प्रतिबिंबम असं देखील म्हणत नाही. तर प्रतिबिंब हा शब्द सहज वाचता आला तर आपल्याला लक्षात येईल. दुसरा शब्द बघा कसा आहे, अंतरंग. बघा अंतरंग शब्द हा बरोबर आहे. अंतंगरंग असा शब्द आहे. अतरंग, बघा अंतरंग हा दुसरा शब्द बरोबर आहे. अंतंगरग. त्यामुळं आपण जर शब्द तो व्यवस्थित जर वाचला तर आपल्याला तो शब्द व्यवस्थित लिहिता येईल. 2 मार्कासाठी 4 शब्द आपल्याला बरोबर लिहायचे आहेत, पण तुम्ही 6च्या 6 लिहा. 2 जास्त लिहिलेत म्हणून पेनातली आपल्या शाही संपत नाही, एवढं लक्षात ठेवा. असे प्रश्न असतात ते नेमकेच्या नेमके लिहायचे नसतात, सगळे लिहा. चुकून काही कारणानं समजा आपण गोंधळलेल्या मनस्थितीत असू तर मग कदाचित पहिला शब्द चुकीचा असू ठरू शकतो. मग म्हणून पर्याय पुढे आपला जर शब्द लिहिला असेल तर आपले गुण मार्क कमी होत नाही. आता अचूक शब्द ओळखा याला 2 मार्कासाठीच किंवा म्हणजे पर्याय आहे, लक्षात घ्या. आता तुम्हाला सोडवायला वरचा चांगला वाटतो की हा खाली दिलेला आहे. काय सूचना आहे की वाक्यातील लेखन नियमानुसार चुकीचे शब्द ओळखून वाक्य पुन्हा लिहा. वाक्यातील लेखन नियमानुसार चुकीचे शब्द ओळखून वाक्य पुन्हा लिहा. म्हणजे अशी वाक्य असतात त्याच्यामध्ये काही शब्द चुकीचे असतात. साधारणपणे 2 शब्द लक्षात घ्या. 2 शब्द त्यातील 2 अक्षरं चुकीची असतात. 2 शब्द चुकीचे असतात एवढं लक्षात ठेवा. 2पेक्षा जास्त चुका नसतात. मग चुका कसल्या असतील, ऱ्हस्व दीर्घाच्या चुका असतील किंवा जोडाक्षरासंबंधीच्या काही चुका असतील, अनुस्वार नको तिथं दिला असेल, अशा सर्वसाधारण चुका असतात. तर तुम्ही पहिले एक फक्त उदाहरण वाचतो बघा. पहिलं वाक्य की ईश्वराची जी शक्ती प्रकट झाली तिलाच तो परमेश्वर मानतो. या ठिकाणी मी लाल अक्षरामध्ये ज्या ठिकाणी चुका झालेल्या आहेत त्या ठिकाणी ते अधोरेखित अक्षरं केलेली आहेत. ई कसा पाहिजे बघा, हा ऱ्हस्व आहे, आपल्याला दीर्घ ई पाहिजे. ईश्वर, ईश्वर नाही ईश्वर. बघा इथे तिलाच, बरोबर की नाही, इथं काय झालं तिलाच, तर तिलाच असे 2. आता तुम्ही काय करायचं लक्षात घ्या मित्र, तुम्ही काय गंमत करता, बऱ्याच वेळेला अनुभवायला येतं ही गोष्ट की जे चुकीचे शब्द आहे ते बरोबर करता, परंतु इतर शब्द चुकीचे करून ठेवता. किंवा आणखीन काय करता तुम्ही, त्या वाक्याची तोडमोड करता, इकडलं वाक्य तिकडं, तिकडलं वाक्य इकडं, असं देखील करता. तर असं करायचं नाही. फक्त वाक्य सरळ बघा, त्या 2 चुका कोणत्या आहेत ते बघा, तेवढ्या जसाच्या तशा आता दुरुस्त करा आणि वाक्य पुन्हा तसंच लिहा. उदाहरणादाखल बघा या ठिकाणी पण तुम्हाला एकूण 4 वाक्य देतील. किती? 4 वाक्य दिलेले आहेत. 4 वाक्यांपैकी 2 वाक्य जे आहेत त्या 2 वाक्यातील चुकीचे शब्द ओळखून वाक्य पुन्हा तुम्हाला जसंच्या तसं लिहायचं आहे. मग हा जो दुसरा प्रकार आहे लेखन नियमानुसार लेखन, म्हणजे पहिल्यांदा शब्दसंपत्ती 4 गुण, लेखन नियमानुसार लेखन 2 गुण, 6 गुण झाले. आणखीन 2 गुण कुठे लपलेत ते बघा, पुढे बघूया आपण की विरामचिन्हे. बघा
याच्यावर पण विरामचिन्हे याच्यावर पण आधारित 3 प्रकारे कृती विचारल्या जाऊ शकतात. लक्षात घ्या. पहिला प्रकार कोणता? तर पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे योग्य विरामचिन्हे वापरा. सरळ सरळ प्रश्न आलेला असतो. जे वाक्य तुम्हाला दिलेलं असतं त्याच्यामध्ये अजिबात विरामचिन्ह दिलेलं नसतं. वाक्याचा आशय समजून वाक्याचा रोख लक्षात घेऊन आपल्याला विरामचिन्हांचा वापर करायला लागतो. बघा, सरळ वाक्य कसं आहे? काय आश्चर्य, शामू पूर्वीसारखा काम करू लागला. सरळ वाक्य दिलं आहे. परंतु जर का आपण त्याच्यामध्ये विरामचिन्हांचा योग्य वापर केला तर त्याच वाक्याचा अर्थ आशय कसा बदलतो बघा. काय आश्चर्य, शामू पूर्वीसारखा काम करू लागला. बघा, विरामचिन्ह टाकल्यामुळं त्या वाक्याला एक वेगळा अर्थ असा प्राप्त झाला. त्यानंतर आणखीन वेगळ्या पद्धतीनं प्रश्न ही कृती कशी काय विचारली जाऊ शकते? तर विरामचिन्हे ओळखा. सरळ सरळ विरामचिन्हे ओळखा अशा पद्धतीचा सरळ सरळ प्रश्न तुम्हाला विचारला जातो. अर्थात हे किती विचारले जातील? तर लक्षात घ्या, 1 मार्काला प्रश्न 2 विरामचिन्ह तुम्हाला ओळखायची आहेत. बघा, जसं वरती तुम्हाला 2 विरामचिन्हांचा वापर करायचा आहे 1 गुणांसाठी. इथे विरामचिन्ह ओळखायची आहेत. 2 विरामचिन्ह ओळखायची. अर्ध्या अर्ध्या गुणाला असा अर्धा अर्धा गुण असतो. लक्षात घ्या. पहिल्यांदा स्वल्पविराम मी दिलेला आहे बघा. अर्धविराम, उद्गार चिन्ह, अवतरण चिन्ह, प्रश्नचिन्ह. लक्षात घ्या. आणखीन बघा पूर्णविराम आहे. इथं दिलेलं नाही पूर्णविराम. आपण जेव्हा विधान किंवा वाक्य पूर्ण झालं हे दाखवतो त्यावेळेला काय करतो? पूर्णविराम देतो, नाही का? स्वल्पविराम कधी देतो? एकाच जातीचे अनेक जर शब्द लागोपाठ जर का आले पटापट पटापट मध्ये मध्ये आपण काय करतो? स्वल्पविराम देतो. लक्षात घ्या. अर्धविराम ज्या वेळेला बघा लहान लहान वाक्य आलेली असतात 2, त्यामध्ये उभयान्वयी अव्यय असतात. कोणती? पण. तेव्हा त्यावेळेला ती जेव्हा जोडतात त्याच्या अगोदर आपण काय करतो बघा, त्या उभयान्वयी अव्ययाच्या अगोदर आपण हे अर्धविराम त्या ठिकाणी टाकतो. प्रश्नचिन्ह जेव्हा प्रश्न विचारला जातो. उद्गारचिन्ह ज्यावेळी उत्कट भावना की आश्चर्यकारक भावना दिसते तिथे आपण काय करतो? उद्गारवाचक चिन्ह. अवतरण चिन्ह, अवतरण चिन्हाचे एकच प्रकार दिला मिळेल की दुहेरी अवतरण चिन्ह. एकेरी अवतरण चिन्ह दिलं नाही. दुहेरी जर अवतरण चिन्ह कधी येतो? ज्यावेळेला एखाद्याच्या तोंडचं वाक्य असेल, जेव्हा तो बोलतो ते बोलणं हे आपण काय करतो? दुहेरी अवतरण चिन्हात लिहितो. तर एकेरी अवतरण चिन्ह कधी वापरतो? तर ज्या वेळेला एखाद्या शब्द असतो बघा की तो विशेष त्या वाक्यामध्ये एक त्या ठळकपणा जाणवतो त्या शब्दातून आपल्याला. मग तो ठळकपणा दाखवण्यासाठी आपण तो शब्द एकेरी अवतरण चिन्हामध्ये लिहितो. लक्षात आलं? पुढे आहेत संयोग चिन्ह. संयोग चिन्ह कधी? जेव्हा 2 शब्द आपण एकत्र जोडतो त्यावेळेला जोडताना ते आपण संयोग चिन्ह वापरतो, नाही का? तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची एकूण 9 विरामचिन्ह आहेत. फक्त तुम्हाला त्यातली 2 ओळखायचे आहेत अर्धा मार्कासाठी. नंतर बघा, याच विरामचिन्हांच्या संदर्भात 3ऱ्या प्रकारे कृती विचारली जाऊ शकते. चुकीची विरामचिन्हे बदला. बघा, चुकीची विरामचिन्हे बदला. तुम्हाला वाक्य दिलेलं असेल त्या वाक्यामध्ये विरामचिन्ह टाकलेली असतील, दिलेली असतील, परंतु ती चुकीची असतील. ती दुरुस्त करून पुन्हा ती वाक्यामध्ये टाकून पुन्हा तुम्हाला वाक्य लिहायचं आहे. आता बघा वरचं वाक्य बघा. अरे अरे रे तुला फारच त्रास होतो आहे का रे? आता बघा, जर मी वरची जी विरामचिन्ह जी दिलेली आहे त्याप्रमाणे जर वाक्य वाचलं तर ते वाक्य कसं वाचलं जाईल आणि मग काय त्या वाक्याला अर्थ राहील तुम्हीच बघा. अरे रे तुला फारच त्रास होतो आहे का रे? लक्षात आलं? बघा, आता आपण काय केलं? योग्य विरामचिन्ह दिल्यामुळं ते वाक्य कसं होतं बघा. अरे रे बघा, तुला फारच त्रास होतो आहे का रे? बघा, म्हणजे हळवेपणा इथे आला. आश्चर्याची भावना इथे व्यक्त झालेली आहे हळवेपणाबद्दल की बघा, अरे रे तुला फारच त्रास होतो आहे का रे? अशा पद्धतीनं विरामचिन्हाच्या आधारावरती तुम्हाला 3 प्रकारे कृती विचारल्या जाऊ शकतात. चौथा लक्षात घ्या, पारिभाषिक शब्द. लक्षात घ्या. आता पारिभाषिक शब्द तुम्हाला माहिती आहे, शब्दसिद्धी शिकवत असताना पारिभाषिक शब्द विशेषतः इंग्रजी शब्दांचा आपल्या मराठी भाषेमध्ये आपण वापर करतो. जसाच्या तसा वापर करतो, काही वाटत नाही बघा.
कधीकधी असा वापर अनिवार्य देखील ठरतो. बघा, काही क्षेत्र, काही ठिकाणं ज्यामध्ये बघा की आरोग्य क्षेत्रामध्ये जे आपण डॉक्टर म्हणतो पटकन, नाही का, व्यापार असेल, न्याय असेल, आर्थिक व्यवहार असतील, तर या क्षेत्रांमध्ये अशा प्रकारे पारिभाषिक संज्ञा वापरल्या जातात, उपयोगात आणल्या जातात, किंबहुना त्या त्या ठिकाणी त्यावेळी त्या गरजेच्या असतात. लक्षात घ्या. त्यामुळं त्या पारिभाषिक शब्दामुळं, संज्ञेमुळं जो व्यवहार असतो, तो व्यवहार त्या शब्दाच्या ठेवणीमुळे काय होतं, अधिक सुस्पष्ट होतो, प्रभावी होतो. म्हणून आपण जरी आपण पाठ्यपुस्तक आहे, पाठ्यपुस्तकातील पद्य विभाग असेल किंवा गद्य विभाग, जाणीवपूर्वक काही ठिकाणी असे पारिभाषिक शब्द आलेले आहेत. तुम्हाला फक्त ते जसं इंग्रजीमध्ये पारिभाषिक शब्द आलेले असतील आणि तुम्हाला त्याचा अर्थ सांगायचा असेल. शक्यतो असंच येतं, कदाचित असं येईल, उलट विचारलं जाईल की आता वरती मी दिलेली आहेत आवेदनपत्र, मग यासाठी पारिभाषिक शब्द कोणता आहे, लक्षात घ्या. परंतु तसं शक्यतो विचारलं जात नाही. सरळ सरळ इंग्रजीत आलेले जे पारिभाषिक शब्द आहेत ते विचार, त्याचा अर्थ आपण सांगतो. बघा, ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे आवेदनपत्र. कॅटेगरी प्रवर्ग. इंडेक्स अनुक्रमणिका. सेक्रेटरी सचिव किंवा कार्यवाह. मित्रांनो लक्षात घ्या, असे अनेक शब्द आपल्या पाठ्यपुस्तकाच्या पाठीमागे आहेत. सहजपणे जर जरा लक्षपूर्वक बघितलं तर हा देखील एक मार्ग तुम्हाला सहज तुम्हाला मिळू शकेल. विद्यार्थी मित्रांनो, भाषाभ्यास या घटकांवर आधारित कृती ज्या वेगवेगळ्या प्रकारे विचारल्या जातात आणि आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगितल्या, समजावून दिल्या, याच्या व्यतिरिक्त, याच्या पलीकडे कसल्याही प्रकारे वेगळी कृती पत्रिकेत विचारली जाणार नाही. जे मी तुम्हाला आता समजावून दिलं, फक्त स्वरूप बदलेल. लक्षात घ्या, स्वरूप बदलेल. उदाहरणार्थ विरामचिन्ह सांगत असताना तुम्हाला सांगितलं की 3 प्रकारे कृती विचारली जाऊ शकेल. तर मित्रांनो, मला वाटतं हा व्हिडिओ बघून 8 गुणांची तयारी तुमची झाली असेल. ठीक आहे, आता हा व्हिडिओ अर्धा तासाचा असेल, परंतु याच्या जोडीला आता तुम्ही बघत आहात ज्या कृती तुम्हाला सांगितलेल्या त्याचा आधार घेऊन प्रत्यक्ष तुम्ही 2-2.5 तास व्यवस्थित जर अभ्यास केलात या भाषाभ्यासावर आधारित विचारणाऱ्या कृतींचा, 100% मित्रांनो 8च्या 8 गुण तुम्हाला मिळतीलच, ही खात्री देतो. आणि मित्रांनो, भेटूया आपण. इथेच थांबतो पुढच्या घटकामध्ये. तेव्हा मित्रांनो, धन्यवाद.